आणि टोटल ऑफ रोड वॉटर क्रॉसिंग हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. यू आर इन टू दिस कॅमेरा. आय एम रेकॉर्डिंग यू. सच्चे पास और झूठे फेल. ढग कसे खाली उतरले. मत करो इतनी मस्ती, जिंदगी नहीं है सस्ती. क्या बात है. डोंगरातला थर्मोकॉल, थोडा सफेद थोडा काळा. भारी सीन आहे. वरून पाणी पडतंय. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये केलॉंगमधून. तर मी केलॉंगमध्ये काय करतो आहे तर मी माझं स्पितीचं सर्किट कंप्लीट करतो आहे. मी स्पिती करून मनालीच्या जवळ असणारं केलॉंग त्या एरियामध्ये आहे. ॲक्च्युली केलॉंग इथून 3 किलोमीटर आहे. हे आहे बिलिंग ह्या एरियाचं नाव आहे. तर आता आम्ही इथून चाललो आहे सच पासला. जर कोणाला माहिती असेल, सच पास वन ऑफ दी टफेस्ट पास आहे आणि मी ज्या ग्रुपबरोबर राईड करतो मी त्यांच्यासोबतच चाललो आहे सच पासला. जर तुम्हाला त्या ग्रुपबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही इथे त्यांचा इन्स्टा ID देईन. टायर मार्क म्हणून त्यांच्या ग्रुपचं नाव आहे. आणि आता घड्याळात वाजलेत 5:15 आणि आमची राईड सुरू होते आहे सच पाससाठी. आम्ही सच पासला जाणार, तिथून खाली उतरणार. पैरागड म्हणून एक गाव आहे, तिथे आम्ही उतरणार आणि आजचा स्टे आमचा तिथे आहे. जवळजवळ 180 ते 200 किलोमीटरची राईड होईल, पण टाईम खूप लागणार आहे कारण सच पासचा रोड हा खूप डिफिकल्ट रोड आहे आणि टोटल ऑफ रोड वॉटर क्रॉसिंग हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला निघूया. तर पाऊस आहे तर मला कळत नाही आहे की माझा मोटो ब्लॉग कितपर्यंत मला करता येईल. 5:26 सगळे तयार आहेत आणि उजेड बघा किती झालं आहे. 5:26 झाले आणि हॅलो गाईज, वेलकम बॅक ऑन द मोटो ब्लॉग. तर आता निघालो आहे आमच्या हॉटेलवरून सच पाससाठी आणि मी कॅमेराला जुगाड केला आहे. बघा प्लास्टिक बांधलं आहे इथे. मला वाटतं ना थंडीमुळे बॅटरीज लवकर ड्रेन होतात. तर बघू, तुम्हाला जेवढं काही दाखवता येईल तेवढं मी नक्की दाखवीन आणि ब्लॉग एन्जॉय करा. हे बघा 1 किलोमीटर पण आलो नसेल आणि इथे रस्ता सुका आहे आणि तिकडे पाऊस पडतोय रात्रभर. बघा कसा कॉन्वे चाललाय. सगळे रायडर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे अजून 7 बाईक्स मागे आहेत. 8 बाईक्स टोटल 17 बाईक्स आहेत, माझी धरून 18. यू आर इन टू दिस कॅमेरा. I am recording you. ते 2 फॉरेनर्स आहेत. तिचा नवरा नेदरलँड्स आहे, ती फिलिपाईन्स. आणि आम्ही घेतलाय यू टर्न किश्तवार म्हणून जागा आहे, तिकडे जातो हा रस्ता. किलाड आणि किश्तवार. पाऊस होता म्हणून ग्लव्ज नाही घातलेत, पण आता थंडी वाजते तर थांबून ग्लव्ज घालायला पाहिजेत.
सर्च पासचा अल्टिट्यूड नाही चेक केलं आहे, करायला पाहिजे होतं. तर जस्ट आताच निकिताने चेक केलं आहे. सर्च पासचं अल्टिट्यूड आहे 14,482. आणि सच पास बोलतात कारण त्याचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग तसं होतं, पण तुम्ही हिंदीमध्ये वाचाल तर त्याचं नाव आहे सच्चे पास. सच्चे पास और झूठे फेल. आज खूप चांगल्या चांगल्या व्हॅलीज बघायला मिळणार आहेत. चंबा व्हॅली आणि पांगी व्हॅली. हा वॉटरफॉलला पाणी बघा केवढं. कसे ढग नदीच्या एकदम काठावर, जसे नदीच्या वर येऊन बसलेत. काठावर नाही, पूर्ण ती व्हॅली दिसते. झिगझॅक झिगझॅक ढग बसलेत त्यामध्ये. स्वर्गच जणू. जास्तच मराठी होत आहे का? चालतंय की. वी आर टेकिंग हॉल्ट कारण ग्रुप मधले बरेच लोक मागे राहिलेत. ढग कसे खाली उतरलेत. तर जे ढग बघत होतो आम्ही, आता त्या ढगांमधून प्रवास करतोय. कॅमेरामध्ये फॉग दिसेल का माहीत नाही. आता आम्ही जवळजवळ 35 किलोमीटर आलोय आणि रोड बघाल ना तुम्ही, जबरदस्त एक नंबर रस्ता आहे. ब्रो एक काम केलंय, ब्रो कॉशन विलेज एरिया ड्राईव्ह स्लो, याचे सगळे बोर्ड्स पण लावले त्या लोकांनी. खूप अमेझिंग रस्ता बनवले तर. आणि आता इथे एका ठिकाणी थांबलोय. ब्रेकफास्ट आम्ही पॅक करून आणलेलं, तर आता ब्रेकफास्ट करू या नदीच्या किनारी. जबरदस्त. का झाडं वाटतात. भारी वाटतंय खूप. ही बघ आपली बाईक आणि मागे नदी वाहते. सगळे तिकडे नदीच्या किनारी जाऊन आता नाश्ता करणार. काय भारी वाटतंय नदीच. ये इकडे बसा नदीच्या साईडला. जोई कुठे गेली बघा. तर आता निघतो इथून पुढे. अजून बरंच आहे, अजून 150 किलोमीटर जायचे. 2 तासात फक्त 50 किलोमीटरच झालेत. त्या तिथे एकदम वरती एक डोंगर आहे, त्यावर पूर्ण फ्रेश स्नो पडल्यासारखा वाटतोय. आता जवळजवळ 50 किलोमीटर कंप्लीट झाले, 50-55, आणि ऑफ रोड सुरू झालंय. आता हा मला वाटतं सच पास क्रॉस करेपर्यंत पूर्ण ऑफ रोड असणार, खाली उतरेपर्यंत. परत एक वॉटर क्रॉसिंग. निघाला. टोटल ऑफ रोड आहे, टोटल ऑफ रोड. सुरुवातीचे 50 किलोमीटर फार मजा आली. आता डांबराचं नामोनिशान नाही कुठे. तरी 70 किलोमीटर झालेत, अजून 130 बाकी आहेत. त्या लेनमधून चालवायला फार भीती वाटते, लगेचच दरी आहे एकदम. तर एक छोटासा हॉल्ट घेतलेला, सुसू ब्रेक. आणि मी सगळं पावसाचे लायनर, रेनवेअर आणि आतमध्ये एक विंटर लायनर पण होतं, ते पण काढून टाकलं कारण गरम व्हायला लागलेलं. बघू पुढे जाऊन सच पासला पुन्हा थंडी वाजली, क्लायमेट जर चेंज झालं तर पुन्हा घालता येईल. किल्लार 55
किश्तवार 170. आता चांगला रस्ता सुरू झाला परत, म्हणजे जवळजवळ 30 किलोमीटर, 80 झालं ना, 30 किलोमीटर टोटल ऑफ रोड. इकडे एवढा चांगला रस्ता आहे, मधलाच पॅच का असा ऑफ रोड. केवढा मोठा वॉटरफॉल आहे आणि एकदम साफ क्लीन पाणी एकदम. आणि पुन्हा ऑफ रोड सुरू झालंय. ते 2 का 3 किलोमीटरचीच मजा होती. 360 लावतो, वॉटर क्रॉसिंग कॅप्चर होईल चांगली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. व्यवस्थित झाली पाहिजे, नाही तर पोपट व्हायचा. हां, आता चेंज केले ना. आता तरी गमबूट काढून शूज घातलेत. येस, 2 वॉटर क्रॉसिंग क्रॉस केल्या चांगल्यापैकी. काय मजा आली, धमाल. आत्ताच एक बोर्ड वाचला, त्यावर एक शेर लिहिला होता, मत करो इतनी मस्ती, जिंदगी नहीं है सस्ती. क्या बात है. आणि ते लँडस्लाईड क्लिअर करतायत. ओह माय गुडनेस. हा, निघालो. शॉर्ट अपडेट, ऑफ रोडिंग कंटिन्यू चालू आहे आणि किलोमीटर झाले आहेत 111. खूप वेळ लागतो ऑफ रोडिंगमुळे, पण काही घाईची गरज नाही आहे, कारण आपल्याकडे खूप टाईम आहे. आपण सकाळी लवकर निघालो आहे आणि घड्याळात वाजले फक्त 10:30. आणि गुगल मॅप काय सांगतोय, अजून पोचायला 3.5 तास. 85 किलोमीटर्स टू गो. 85 किलोमीटरसाठी 3 तास 36 मिनटं. विचार करा काय लेवलचं ऑफ रोडिंग करतो आम्ही. जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ तर नक्की मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. लॉग्स येत आहेत, लॉग्स आता येईल बघा. आणि तार कशी खेचली असेल ना तिथून इथे. आणि त्याला सपोर्टला खाली पण एक आहे, ते बघ. मस्त आहे ना मूर्ती. तर आपण सगळ्यात लास्ट आहे. दोरजे आला ना, दोरजे टेल आहे. किश्तवार 115, पटनी टॉप 253, जम्मू 338, गुलबर्ग 46. हे आहे 130 किलोमीटर. केलॉंगपासून आम्ही तसं एंटर केलं आहे सकाळपासून. आता इथून थोडासा चांगला पॅच आला आहे, बघूया किती वेळ आहे आता हा. कारण मगाशी आम्ही 12 किलोमीटरच्या ॲव्हरेजने गाडी चालवतो आहे, म्हणजे एका तासाला 12 किलोमीटर. ते काय लेवलचं ऑफ रोडिंग होतं विचार करा तुम्ही. पुढे पण असणार आहे,
हे असं थोडंसंच असणार, मला माहिती आहे, कारण आमचा जो कॅप्टन आहे त्याने सांगितलं आहे. हा सरळ रस्ता जातो मला वाटतं जम्मूला, आणि आता ह्या ठिकाणी जायचं आहे खाली सच पाससाठी लेफ्टला. पुन्हा ऑफ रोड सुरू. इथून 40 किलोमीटर्स आहे सच पास, आणि आम्ही आलो आहे 130 किलोमीटर. नुसतं उतरतोच आहे. आणि आता ह्या ब्रिजवरून जायचं आहे, सस्पेन्शन ब्रिजवरून त्या बाजूला. वाव, जबरदस्त. जुना ब्रिज बघा कसा आहे, लाकडी. आता पुन्हा दुसऱ्या माउंटनवर आलो. आता पुन्हा चढाई असणार, आणि खतरनाक वाली ऑफ रोडिंग प्लस चढण. पहिल्या गेअरवर पण गाडी चढण्यात आली आहे. अरे बापरे. मी अजून 8 किलोमीटर चालू आहे. ते अजून 32 किलोमीटर आहे. कोई नहीं, हो जाएगा. नेक्स्ट लेवल ॲडव्हेंचर झालं आहे, नेक्स्ट लेवल. अजून त्या बाजूला जायचं आहे. 15 किलोमीटर झालेत फक्त. डोंगरातला थर्मोकॉल. थोडा सफेद थोडा काळा. हा हा, बर्फ मिळालाय आणि बर्फातली वॉटर क्रॉसिंग आहे भारी. 360 लावायचा ला. SD कार्ड फुल 360चा. निघेल चल. खूप मजा आली. सगळा थकवा निघून गेला. अजून 15 किलोमीटर बाकी आहेत.
खूपच स्टीप आहे. इकडे हेल्प करायला थांबलेत. निकिताला उतरवलंय मी. बाबू नाही इथेच थांबतोय बा. बॅकअप वॅनमध्ये जाते निकिता. निकिता एवढा छोटा रस्ता आहे. टेम्पो ट्रॅव्हलर पण येते समोरून आणि 2 गाड्या पण आहेत. डिफिकल्टी लेवल आता सगळ्यात टॉप लेवलवर आहे. का भारी सीन आहे. वरून पाणी पडतंय. हा 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 हे इथे खूपच हे झालं. चिकन आज फ्रायडे. येस. आणि आम्ही पोचलोय एका धाब्यावर. अजून इथून 10 किलोमीटर आहे. सचपास 10 किलोमीटर जायला मला वाटतं तरी पण अजून 1 तास लागेल असं वाटतंय. कारण खूपच स्टीप आहे. आता चढणच आहे सरळ. सगळे व्यवस्थित सुखरूप पोचलेत ह्या जागेपर्यंत. आणि हा तो टीटीचा ड्रायव्हर आहे. खतरनाक गाडी चालवतो यार. खतरनाक गाडी चालवतो. काय कंट्रोल आहे त्याचा. 10 रुपीजच्या मॅगीसाठी 100 रुपीज चार्ज करतात. 90 रुपीज मार्जिन आहे. 10 रुपये मॅगी. झालं जेवून आता निघतोय. सगळे गिअर अप करतायत. चला. वेदर पण वरती चेंज होताना दिसतंय. थंडी वाढली. आता थोड्या वेळापूर्वी ऊन होतं. मिनिटाला वेदर चेंज होतंय. आता पावसाचे ढग आलेले. आता ऊन आलंय. हे ग्लेशियर बघा. हिमालयाचा थर्मोकॉल. थंडी वाढली आहे. जिथे जेवायला थांबलेलो तिथे तेवढी नव्हती. पण आता जसं जसं वर चढतोय
थंडी वाढत चालली आहे. ग्लेशियरवाल्या डोंगरांच्या पण वर आल्यावर का वाटतंय का व्ह्यू आहे. समोर डोंगर आहेत बर्फाचे, त्याच्या लेवलला आलो आहे आणि अजून 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर 5. तलाव झालं इकडे तर. ढग बघा कसे वाऱ्याबरोबर फिरतायत. आत्तापर्यंतचा सगळ्यात टफेस्ट फास्ट आहे माझा. सगळे तिथेच थांबलेत अजून. पूर्ण ग्लेशियर आहे. इकडे तर स्लाइड करू शकतो खालपर्यंत, एवढं ग्लेशियर आहे. अरे बाबा कुठे चालली गाडी. आणि पोचलोय सच पासला. सच पास HPPWD ह्याचा अर्थ मला नाही माहित. ये फायनली डेड इट. फोटो काढून घेतो गर्दी व्हायच्या आधी. आपली बाईक पोचली आहे सच पासला. सेलिब्रेशन चालू आहे सगळीकडे. सेलिब्रेशन, सगळे किती खुश आहेत. एक मंदिर आहे इकडे. खूप थंडी आहे. नंतर निघतोय. It's a big achievement of 2025.
पुन्हा बॅटरी संपली ॲक्शन कॅमेराची. तर आता अजून 25 किलोमीटर्स टू गो, 49 मिनिट्स. हे बघा, या बाजूला काहीच दिसत नाही आहे, पूर्ण ढग आहेत. आजचा स्टे बहरागडला होणार आहे. त्या स्टेचं लोकेशन टाकलं आहे. काय नजारा आहे बघा, ढगच ढग, डोंगर पण नाही दिसत आहेत. आता आम्ही चंबा व्हॅलीमध्ये एंटर केलं आहे आणि ह्या साईडची व्हॅली टोटली डिफरंट आहे. सगळे हिरवेगार डोंगर आहेत. ही वॉटर क्रॉसिंग त्यांनी पायपातून काढली आहे, त्यानंतर ही तर नेक्स्ट लेवल होणार होती वॉटर क्रॉसिंग. 5:45 म्हणजे 12 तास आणि 15 मिनटं झाली आहेत. तरी अजून 27 मिनटं दाखवतो आहे गुगल मॅप. सकाळी 5:30 ते आता 5:45. आणि किती किलोमीटर असावेत? 190 झालेत आतापर्यंत आणि अजून 16 किलोमीटर बाकी आहेत. Two hours later. तर ही अशी काहीशी आमची रूम आहे. आम्ही आलो मगाशी आणि मी काही शूट नाही केलं कारण खूप दमलो आहे खूप. आजचा व्हिडिओ ही खूप लांब लचक होणार आहे मला माहिती आहे, कारण शूटच एवढं केलं आहे. फक्त 200 किलोमीटरसाठी 13.5 तास लागले आहेत, म्हणजे 14 किलोमीटर पर आवरच्या ॲव्हरेजने आम्ही गाडी चालवली आहे. एवढी ऑफ रोडिंग केली आहे, त्यामुळे अंग एवढं दुखतं आहे, कधी झोपतो असं झालं आहे. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे मित्रांनो. तर भेटू अशा उद्याच्या व्लॉगमध्ये. चॅनलसोबत राहा, उद्याचा व्लॉग पण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय बाय. तर निघालो आहे पठाणकोटवरून आणि डेस्टिनेशन टाकलं आहे लुधियाना, पण लुधियाना 6:15 दाखवतं आहे. तर बघूया, त्याच्या आधी जर पोचलो तर मी कदाचित अंबाला पण ट्राय करू, कारण मला उद्याच्या दिवसावर स्ट्रेच नाही.